आपण पाहतोय मंगळेश्वर बॉईज आयोजित मंगळेश्वर चषक 2025चा पहिला सेमीफायनल मुकाबला. यस, स्ट्रायकिंग एंडला हर्ष, माफ करा ऋषी, स्ट्रायकिंग एंडला ऋषी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय करण आणि ऋषी ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवर सूरज मताळे, एक आयकॉनिक खेळाडू, जय शिवराय स्पोर्ट्स कामथडीचा हा खेळाडू आज आयकॉन म्हणून खेळतोय मंगळेश्वर बॉईज चिखलगाव या संघामध्ये. कराडचा डॉन सुजित शेवाळे आपण या संघामध्ये आयकॉनिक खेळाडूच्या भूमिकेत पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला बोर भागातून कामथडी गावातून बिलॉंग करणारा सूरज मताळे ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून दोन आयकॉन खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू ऋषी फेस करेल सूरजचा, 3 षटकांची ही लढत. पहिला चेंडू अपर कट पाहायला मिळते, चेंडू जातो, ओमिक चेस करेल का, दम 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 करत सीमारेषे पार चौकार, मिळतील धावा 4-4-4. सुरक अशी सुरुवात पाहायला मिळते. 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचा विचार जर केला तर आज महत्त्वाचे खेळाडू जसं की अमर माने, अमर मराठे यांसारखे खेळाडू आज नाहीत. मात्र खास गावावरून हा चषक खेळण्यासाठी अमित सर आज या ठिकाणी 300-350 किलोमीटरचा प्रवास करून हा चषक खेळण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. अमित सर, सुरेख अशी गोलंदाजी, वेग भन्नाट असा वेग. पहिल्या चेंडूवर जरूर चौकाराला, त्यानंतर कमबॅक केलाय. येस, सूरज मताळे दुसरा पुढचा चेंडू ऋषिक स्पेस करेल, यू मिस आय डेफिनेटली, दांडी 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 गोल. चला नवीन फलंदाज 32 शिरा लगेच पाठवायचा आहे, कारण आपल्याला 3-3 षटकांची हा संपूर्ण लढत पूर्ण करायची आहे. त्यामुळे नवीन फलंदाज लगेच मैदानात पाठवूया. सुनील पाटील नाना, येस, पाहिलं तर 32 शिरामधील एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याची वर्णे अनेक गावांमध्ये अनेक भागांमध्ये लागते. शिरा पोलीस ग्राउंड या ग्राउंडवर आपल्या नाईटचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असे अमित सर फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. अमित पाटील, शिराळा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमित पाटील आता मात्र स्ट्रायकिंग एंडला 300-350 किलोमीटरचा प्रवास करून सांगली ते नवी मुंबई घनसोली या ठिकाणी प्रवास करून आज 32 शिरा या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळण्यासाठी अमित पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांच्यासमोर असेल एक आयकॉन वर्सेस आयकॉन असं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज मताळे पाहिलं तर आज आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळतो मंगळेश्वर बॉईज चिखलगाव या संघामधून. तर अमित पाटील अनेक संघांमध्ये आपल्या आयकॉनिक खेळ करताना पाहायला मिळतात. एक गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर योद्धा 11 पनुमरे वारून या संघातून बिलॉंग करताना त्यांना आपण पाहिलं. आयकॉन वर्सेस आयकॉन, रिव्हर्स अटेम्प्ट, वा बॉय वा, स्विच हिटचा फटका असा आहे ना, लगा तो अबाद नाही तो बरबाद. आणि अमित पाटील या फटक्यांसाठी ओळखले जातात, जाणले जातात. घुटना टेक, तमाशा देख असा चौकार पाहायला मिळतो. अमित पाटील कामाला आयकॉनिक खेळाडू म्हणून घेतलं जातं. शिरा पोलीस ग्राउंडवर कामिनाला नाईटचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. याचं उत्तम उदाहरण मात्र अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतात. मात्र सूरज देखील कमी नाही. तू शेर तर मी सव्वा शेर, तू बब्बर शेर तर मी गब्बर शेर असं म्हणताना पाहायला मिळतं. कमबॅक केलाय सूरज मताळे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा महामुकाबला. आजचे आयोजक मंगळेश्वर बॉईज चिखलगावचे आयोजक खेळताना पाहायला मिळतात. मंगळेश्वर बॉईज त्यांच्या विरोधात असोसिएशन हबमधील 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन, 2 मातब्बर संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय, कॅचेटचा कॉल आहे. सनी दोंडे कॅचच्या खाली येतील का,
आणि कुठेतरी कॅच सोडलीस की मॅच सोडलीस मित्रा, कारण महत्वाचा खेळाडू आहे. 300-400 किलोमीटरचा प्रवास करून मी या ठिकाणी खेळण्यासाठी का आलोय याचं उदाहरण पहिल्या चेंडूवर अमित पाटील याने मात्र दर्शवलं होतं आणि त्याचा मात्र झेल सनी दोंडे याच्याकडून मात्र मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाने अपेक्षा केला नसतील की कॅच त्याच्याकडून मिस होईल आणि मात्र कॅच त्याच्याकडून ड्रॉप होताना पाहायला मिळते. चला दुसरं षटक घेऊन येतोय विलास. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. जर सामना जिंकायचा असेल ना तर 30 ते 35 40 धावांपर्यंत मजल मारावे लागेल आणि ती क्षमता मात्र 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या दमकमा आहे. मात्र आता मात्र गोलंदाजी मार्कवर कराडचा डॉन म्हणून ज्याची ओळख आहे एक युवा उद्योजक सुजित शेवाळे. गोलंदाजी मार्कवर एक आयकॉनिक खेळाडू गोलंदाजी करून गेला, दुसरा आयकॉनिक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. मंकाळेश्वर बॉईज या संघाने जर 2 खेळाडू आयकॉनिक खेळाडू मी पाहत आहेत, बोर भागातील सूरज मताळे कामतडी गावचा सुपुत्र, तर दुसरा आयकॉन आपण पाहतोय येवतीचा वंडर बॉय आणि कराडचा डॉन अशी ओळख असलेला सुजित शेवाळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर समोर आहे अमित पाटील सांगली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असं अमित पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील संपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाजूला प्रेक्षक मायबाप पाहायला मिळतात. अमित पाटील सुरेख असा फटका, कावकोनाच्या डोक्यावर ओमकार आहे, सुरेख असं क्षेत्ररक्षण, ओमकारचा रिले थ्रो करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या अमित पाटील आणि करण जाधव. ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करणकडे ती क्षमता आहे, अमितकडे ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र समोर गोलंदाज देखील अंडर 20 खेळाडू सुजित शहाजी शेवाळे हा खेळाडू कराडचा डॉन येवतीचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख. अमित पाटील समोर सांगली एक्सप्रेस, वा बाई वा, सुरेख असा फटका आणि होता स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठवलाय पार्किंग पॉट मध्ये. असू दे ना. अपील केली आहे आणि असं आपण सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत. याच आपल्या बोर परिसरातील एक सुमधुर आवाज आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील एक उगवता आवाज संकेतजी धनावडे सरांना सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये मी दत्तात्रय गणपत धोंडे म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका पश्चिम महाराष्ट्राचा व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र दत्ता धोंडे डीडी आपल्या सेवेत रुजू झाला. त्यानंतर मात्र यू मिस आय डेफिनेटली दांडी गोल पाव खेळाडू पहा. बोर्ड काढल्यानंतर अमित पाटील यांना मात्र शेक हँड केला सुजित शेवाळे यांनी. त्याला नवीन फलंदाज सुनील पाटील पाहिले तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील पाटील नाना हे ठाणे पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. त्याला नाना जरासा स्पीडअप घ्यायचा आहे. 17 धावा 2 गडी बाद, कोण कुणाचे 17 वाजवणार. मात्र गोलंदाज सुजित शहाजी शेवाळे यांनी मात्र अमित पाटील यांचा विकेट घेतलाय, मोठा मासा गळाला लावलाय. आणि सुनील पाटील पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील पाटील नाना हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. पाहिलं तर यांच्याकडे देखील क्षमता आहे. 1 गाव 11चं फॉर्मॅट खेळताना माझी करंगली या संघाचं नेतृत्व करताना आपण त्यांना पाहतो आणि तेच सुनील पाटील नाना मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. समोर असेल सुजित शेवाळे येवतीचा वंडर बॉय कराडचा डाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे. ओम धावतोय मात्र बॅडमिंटन स्ट्रोक सुनील पाटील यांच्या बॅटमधून पहिला चेंडू आलाय, दणदण खनखन करत आलाय चौकार. मितील धावा 4 पाहिलं तर 32 शिराळा आज मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर बोर भागातून बिलॉंग करणारे, बोरगाव भागातून बिलॉंग करणारे, त्याचबरोबर वाई भागातून बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आज मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. 32 शिराळ्याची ज्या वेळेस या मैदानावर मॅच असते त्या वेळेस 32 शिराळ्याचे संपूर्ण प्रेक्षक मायबाप पाहायला मिळतात आणि आज देखील 32 शिराळ्याचा संपूर्ण क्राऊड आज आपल्या खेळाडूंना बॅकअप करण्यासाठी आलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चिखलगावचे देखील ग्रामस्थ आज गावावरून खास या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत. 2 षटकांच्या समाप्ती
पद्धतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. चला श्लॉट षटक हाणामारीचा षटक कोणता गोलंदाज येईल? सनी धोंडे की विलास धोंडे येतील? कोण येईल गोलंदाजी मार्कवर? बेस्ट वर्सेस बेस्ट, फिरकीचा जादूगार विलास धोंडे याला मात्र गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलंय. स्लॉट षटक हाणामारीचा षटक करणने पाहिलं तर आतापर्यंत फक्त करणने मात्र एकही चेंडू आतापर्यंत खेळलेला नाही. आता मात्र करण स्ट्रायकिंग एंडला. पाहूया काय घडतंय, कोणाच्या बाजूने हा सामना जाईल, किती धावा, कितवट टार्गेट सेट केलं जाईल. कारण समोरील संघात पाहिलं तर सूरज मताळे, त्याचबरोबर सुजित शेवाळे, सनी धोंडे यांसारखे मातब्बर फलंदाज. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. चेंडूच्या खाली सुजित शेवाळे येईल तोपर्यंत चित्त्याची चपळाई, हरणाची गती पाहायला मिळते दोन बॅटर्समॅनच्या मध्ये. सुनील पाटील, करण जाधव यांच्यामध्ये. सुनील पाटील पाहिलं तर मुंबई पोलीस दलात आहेत, त्यांना 100ची स्प्रिंट कशी मारायची हे भलीभाती माहिती आहे. आणि ती स्प्रिंट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मारताना पाहायला मिळतात. सुनील पाटील नाना या नावाने प्रचलित असलेला खेळाडू. विलासांचा पुढचा चेंडू करण जाधव पाहिलं तर याच ग्राउंडवर वारंवार सराव करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तर पूर्ण. आता मात्र सुनील पाटील यांना खेळावं लागेल. एक धाव तर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. आता अजून एखादा चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? कारण यानंतर नेताजी डेरे असतील, त्याचबरोबर सागर असेल, सुवाद चव्हाण असतील यांसारखे मातब्बर फलंदाज 32 शिराळा असोसिएशनकडे आहेत. मात्र सुनील पाटील यांना आपल्या असोसिएशनची जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. मात्र गोलंदाज चतुर, चालाक गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहतोय विलास धोंडे फिरकीचा जादूगर म्हणून मंकाळेश्वर बॉय चिखलगाव या संघामध्ये त्याची वर्णी लागते. आणि तोच गोलंदाज जर्सी नंबर 15 परिधान करून गोलंदाजी मार्कवर निघालाय. कुठेतरी दिशा भरकटलाय. कौतुक केलं ते कौतुक कुठेतरी पथ्यावर पडलं नाही वाटतं गोलंदाजाच्या. आणि वाईट बॉल हाताळलाय. आज जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूला चिखलगाव असेल, बोर विभाग असेल, बोरगाव विभाग असेल, वाई विभाग असेल, 32 शिराळा असेल, कराड असेल, यामधील फलंदाज फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र खरपूस समाचार घेत आले नाहीत. केडी त्या ठिकाणी, आकाश त्या ठिकाणी होते आणि एकच धाव. करणला मात्र आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवर एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या पाहिली तर 26 धावा धावसंख्येवर आतापर्यंत लागल्या. 2 मोठे फटके आले तर कुठेतरी सुस्थितीत जाऊन पोहोचेल 32 शिराळा असोसिएशन संघ. मात्र करणचा एलिव्हेशन कुठेतरी फसलं. चेंडूच्या खाली सूरज मताळे आणि तो मात्र कोणतीही चूक करणार नाही आणि चुकीला माफी नाही. कोणता पुढचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सुवाद जाधव येईल की नेताजी डेरे? कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये? निलेशला मात्र प्राचारण केलंय. 1 गाव 11चा फॉर्मॅट खेळत असताना वाकुर्डे संघाचं नेतृत्व करताना हा खेळाडू पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म फलंदाज निलेश माने याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. निलेश माने लेफ्ट आर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू प्राचारण केलाय. काय घडेल? निलेश शेवटच्या चेंडूवर चौकार मारेल, षटकार मारेल की गोलंदाज विलास कमबॅक करेल? काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. लेफ्ट आर्म फलंदाज निलेश शेवटच्या चेंडूवर चौकार षटकार मारून संघाला सुस्थितीमध्ये नेईल का? तिशी पार संघाला नेईल की काय बघावं लागेल. हे गोलंदाज कमबॅक करेल. शेवटच्या चेंडूनंतर आपण आवाजात मात्र करूयात परिवर्तन. पश्चिम महाराष्ट्रामधील आणि भोर विभागातील एक सुमधुर आवाज संकेतजी धनावडे सर यांना आपण ऐकणार आहोत. 2 दिवस झालं आपण त्यांची सुमधुर वाणी ऐकतात. तुकोबा ज्ञानोबांचे अभंग देखील त्यांच्या वाणीतून ऐकताय. मात्र वा भाऊ वाटतो कशर यॉर्कर पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 1 धाव आणि 27 धावा धावसंख्येवर आणि 28 धाव्यांची गरज. 18 चेंडू 28ची गरज. सुजित शेवाळे, सूरज मताळे, सनी धोंडे, मंगेश यांसारखे फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतील मंकाळेश्वर बॉय चिखलगाव या संघामध्ये. तर समोरील संघामध्ये आपण पाहिलं तर अमित पाटील, नेताजी डेरे, बबलू पाटील असे मातब्बर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला लगेच 32 शिराळा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अमित पाटील आपल्याला विनंती करतो कारण आपल्याला फायनल देखील 3-3 षटकांची खेळवायची आहे. त्यामुळे थोडंसं आयोजनाला सहकार्य करा. सुहास चव्हाण असतील, त्याचबरोबर नेताजी डेरे, अमित पाटील, सुहास, त्याचबरोबर सुनील पाटील, निलेश माने, करण जाधव यांना मी विनंती करतो लगेचच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. याचा आपण मैदानात पाहतोय. मैदानाच्या दिशेने जाताना 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन संपूर्ण संघ आपण पाहतोय. लाईनीत सुहास चव्हाण, त्याच्या मागे अमित पाटील, करण जाधव, ऋषी, त्याच्याबरोबर एक खेळाडू अंकुश जाधव असतील,
अजय पाटील रबाडा, निलेश माने, सुनील पाटील, नेताजी ढेरे अशी नामवंत खेळाडू आपल्याला मैदानाच्या दिशेने 32 शिरा क्रिकेट असोसिएशनमधून जाताना पाहायला मिळतात. चला 32 शिरा संघ आपण थोडीशी घाई करा आणि लगेचच फलंदाज पाठवा. चिखलगाव संघ आपण फलंदाज पाठवा. सुजित आपण लगेचच फलंदाजीसाठी जायचं आहे आणि आपण वातावरणामध्ये आणि हवेमध्ये जसा परिवर्तन करतो तसंच परिवर्तन करूयात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आणि तोच आपण करूयात आणि कॉम्बॉक्समध्ये जाऊयात. पूर्वार्ध मी दत्ता गणपत दोंडे यांच्याकडून आपण ऐकलात तर उत्तरार्ध ऐकूयात संकेतजी धनावडे सरांकडून. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. चला फलंदाज जोडी लगेच मैदानामध्ये जा कारण पंचांचा देखील कॉल येतोय. 5 अजून 20 मिनिटं आहेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ संपला पाहिजे कारण 5:30 वाजता आपण मेगा फायनलचा टॉस उडवूयात आणि लगेच मॅच सुरू करूयात. खरं तर 32 शिराळा हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका ठिकाणाचं नाव जे त्यांच्या नागपंचमीच्या परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ह्या गावाला 32 शिराळा असंही म्हणतात. हे शहर हे जिल्हा मुख्यालय सांगलीपासून सुमारे मला वाटते 60 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तेथील नागदेवताची पूजा करण्याची परंपरा जुनी आहे. प्रसिद्धीचे कारण शिरोळा गाव त्यांच्या नागपंचमीच्या सणामुळे जगप्रसिद्ध आहे. तिथे नागदेवताची पूजा केली जाते. नादनिराळा 32 शिराळा असेही मन त्या ठिकाणाशी संबंधित आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर नागपंचमीची पूजा असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा हा तालुका आहे. चला मैदानामध्ये आपण निश्चितच पाहतोय मंकाविषय चषक 2025 आणि या चषकामधला अगदी सेमीफायनलची मॅच. मेगा फायनलमध्ये प्रवेश केलेला आपण पाहिला टीम सोमेश्वरवाडी ह्यांनी आणि आता ह्या वाईच्या सोमेश्वरवाडी मेगा फायनलमध्ये कोण खेळेल यासाठी मॅच चालू आहे. सुजित शिवाळी आपण पाहतोय. खरं तर ह्या सुजितने काल अर्धशतक ठोकलं आहे आणि सूरज माताळे मिस्टर क्रिकेट खरं तर कामतडी गावचा सूरज माताळे आणि सुजित हे 2 खेळाडू असे आहेत ना मला वाटतं ओपनच्या टीम्सला ज्या प्रकारच्या खेळाडूंची आवश्यकता असते ना तसे ते 2 खेळाडू आहेत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धेमध्ये तुम्ही सुजित यांचा खेळ पाहिलेला आहे. तर सूरज माताळे महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये खेळलेले आहेत. विजय पावले असतील, कृष्णा सातपुते असतील असे मोठ्या मोठ्या खेळाडूंविरुद्ध वारंवार ते खेळताना आपण पाहत असतो. षटक क्रमांक पहिला होण्यासाठी ओंकार सज्ज झालेत. स्ट्राईकवरती सूरज. अजय पाटील सांगली पहिला षटक रबाडा. पहिलाच बॉल वरती चांगला फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. अडवण्याचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावाही ते कंप्लीट केलेला आपण पाहतोय. 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा सूर्यनिशा होतोय. अकाउंट ओपन होतोय. सन्माननीय नितेशजी काकडे यांच्या ठिकाणी शुभ आगमन. नितेश काकडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार आहेत. ओमकार यांचा पहिलाच बॉल आणि त्या पहिलाच बॉलवरती चांगला फटका आपण सूरजच्या बॅटमधून पाहिला. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फटके खेळण्यामध्ये माहिर असा खेळाडू. खरं तर ओमकार यांचा जो विचार केला विजय पावले यांच्या तालमीमधला पट्टा आहे. तर समोर अविनाश रामगुडे डिंगडॉंग पुणे प्रतीक 11 पुणे टीमच्या कॅप्टन अर्थात अविनाश रामगुडे पप्पू रामगुडे यांच्या तालमीतला पट्टा. एकीकडे विजय पावले यांचा पट्टा तर दुसरीकडे आपण पाहतोय अविनाश रामगुडे यांचा पट्ट्या. पुढचा बॉल अवे फॉर्म बॉडी ठेवलाय. शिरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. लाईन अँड लेंथ खूप चांगली पाहायला भेटते. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी कारण चेहरा सजवायला काहीशी मिनिटं लागतात परंतु चांगला खेळाडू म्हणून नाव कमवायला संपूर्ण आयुष्य लागतं. या खेळाडूने सूरज मातळे असतील किंवा सुजित शिवाळे असतील किंवा ओमकार असतील यांनी प्रत्येक मॅचला संघर्ष केला आणि तेव्हा इथे कुठेतरी मेगा फायनलपर्यंत आलेत. पुन्हा एकदा शिरापासून लांब अवे फ्रॉम बॉडी इथे इज अ व्हाईट बॉल ओव्हन तर धावसंख्या 1 दिल्या. कोणतेही संकट कायमचे नसते परंतु त्याचे धडे मात्र शाश्वत असतात. नो ॲडव्हर्सिटी इज अ परमनंट बट इट्स अ लेसन आर एव्हर लास्टिंग. इथं आपण पाहतोय आलेल्या व्हाईटच्या स्वरूपाची 1 धाव एका धावेनंतर टीमची धावसंख्या 3 आकडावरती. पाहता आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 18 बॉलमध्ये 28 बनवायच्या होत्या आणि आता 25 धावांची गरज. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव होईल का परंतु नाही होणार. धाव होणार नाही ते आपण पाहतोय. अगदी डॉट बॉल होतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटतात. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणं सापडतील परंतु संघर्ष करण्यासाठी ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात. स्वाभिमान आणि हिंमत या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाही. तुमच्या रक्तामध्ये ते असावं लागतं आणि मला वाटतं रक्तामध्ये क्रिकेट या सूरज मातळे यांच्या रक्तामध्ये भिनलाय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. पहिला षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. चेंडू खाली येतील. 1 धाव कंप्लीट. थोडेसे फंबल झालेला आहेत परंतु एका धावेवरती त्याने समाधान मानलाय. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 4.
खरं तर साहेब चषक बारामतीच्या स्टेडियममध्ये आपण पाहतो 2.5 लाखाची मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बोर तालुक्याकडून खेळत असताना सूरजने 365 रन्स मारले होते आणि सूरज मात्र तिथे बेस्ट बॅट्समन राहिला होता. असे बरेचसे रेकॉर्ड सूरजच्या नावावरती आहेत. शेवटी झाले 4 मैदानामध्ये टीमची धावसंख्या 4. षटकामधल्या दरम्यानचा 5वा बॉल. ज्या माणसाच्या हृदयात खरा खेळ असतो तो नेहमी आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देतो. चांगला फटका खेळला, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमा रेषा पार. जलक सबसे अलग सुजित नाव आहे या खेळाडूचं. गाव आपण जर पाहिलं कराड तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि नेहमी आपल्या खेळातून प्रात्यक्ष देतो, नेहमी आपल्या खेळातून आपलं नाव बनवत असतो. गेम बनाय का नेम. स्वप्न किती मोठं असलं तरी पूर्ण करण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि समर्पण आवश्यक असतं आणि त्या उद्दिष्टावरती मी जर ठाम राहिला तर अशक्य असं काहीच नाही. आणि हा खेळाडू नेहमी विचारावरती ठाम राहतो, त्यामुळेच या खेळाडूची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होते. ओह, नाव सुजित, काम मात्र रावणासारखं करतोय. इथे गोलंदाजी लंका दहन करतोय. जय जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. चरण 2 बॅक टू बॅक षटकार आणि षटकारानंतर टीमची धावसंख्या आता 16 आकड्यावरती आल्या. हा पाटला गट्टाबीजचा करायचा होता आणि आता 12 धाब्यांची गरज. डेडिकेशन अँड हार्डवर्क आर व्हॉट मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. तुमचे जे डेडिकेशन अँड हार्डवर्क असतात ना, तुमचे ड्रीम्स स्वप्न पूर्ण करतात. जे घडलंय ते सोडा, जे घडवायचं त्यासाठी लढा. आता 32वा टीम आतापर्यंत महागडे गोलंदाज ठरलेला आहे ते सोडा, परंतु आता काय घडवायचं, मेगा फायनलमध्ये जायचंय. तालुक्याचा एक संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरुद्ध गावाचा संघ चिखलगाव. इथे 18 धावा दाफलकावरती विजयासाठी आपण जर पाहिलं तर इथे अगदी 12 धाव्यांची गरज आहे. आयुष्यात सागरी भरती ओहोटे येतच राहतील. स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं. प्रत्येक संकट तुम्ही सहज पार करू शकता, फक्त तटस्थ राहणं गरजेचं आहे. आणि आता इथे गोलंदाजावरला अमित पाटील आलेला आहेत, सांगलीचे आहेत अमित पाटील. खरं तर अमित पाटील यांचा देखील खूप चांगला खेळ आहे, परंतु आता खेळाला सजीव कामगिरी करावं लागेल. अपनों का साथ बहुत आवश्यक है. सुख है तो बढ़ जाता है और दुख है तो बच जाता है. त्यामुळे प्रत्येक फिल्डरने आता साथ देणं गरजेचं आहे. परंतु इथे सुजित शेवाळे अगदी फलंदाजाला कशी बॅटिंग करायची याचे धडे तो देतोय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. 12 बॉल आणि आता 11 धाव्यांची गरज. स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसासारखं खाऊन आपला स्वतः करून टाकतात. त्यामुळे गोलंदाजाने तिखट गोलंदाजी करणं गरजेचं नाही, तर गोलंदाज अगदी स्वतःसारखं आपलं अवंतर रूप करतात. चांगला फटका खेळला सूरजच्या मार्फत. इथे गडी बाद होईल. अजय यांनी पकडलेला झेल. खरं तर 32 या टीमचा जो विचार केला ना, संदीप पाटील असतील, बबलू पाटील असतील, आकाश, हे सर्व जे खेळाडू आहेत ना, जिद्दी खेळाडू आहेत आणि स्वतः टीमचे जे एक महत्वपूर्ण खेळाडू मयूरजी धुमाळ साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन. खरं तर समाजसेवक आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मयूरजी धुमाळ यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत. त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. कोण कहता है की कामयाबी किस्मत से मिलती है, किस्मत भी उसी का साथ देती है जो दिल से मेहनत करता है. आणि इथे अगदी दिलापासून हृदयापासून मेहनत करावी लागेल. मयूरजी तुमच्या ठिकाणी आगमन, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या हा मंकाळेश्वर चषक 2025 मध्ये. खरं तर आपण पाहतोय अध्यक्ष 32वा क्रिकेट असोसिएशन बबलू पाटील स्वतः खेळतात. बबलू सरांचं देखील कौतुक आहे. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. सिद्धेश दोंडे इथे आपण पाहतोय आणि तिथे दरम्यान एक धाव कंप्लीट केली. 18 या आकड्यावरती दाफलक. आता विजयासाठी 10 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. मयूरजी आपलं स्वागत आहे या ठिकाणी व्यासपीठावरती. या कड़ी मेहनत का कोई विकल्प नहीं, जो डर गया मेहनत से उसका सफलता में कोई हक नहीं. आणि त्यामुळे कधी हिम्मत हरू नका. हिमतीने हरा. मॅच हरला तरी चालेल, परंतु हिमतीने मैदान गाजवता आलं पाहिजे. इथे आपण जर पाहिलं ना, 18 धावा झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सलग 2 षटकार ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत. सलग 3रा षटकार येईल का? सुजित शिवाळे ऑन स्ट्राईक आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये. खूप चांगला प्रयत्न इष्टांच्या पाठीमागे चेंडू अडवण्यासाठी केले. अपील केले, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. फेटाईल अपील. जीतने का मजा तभी आता है जब सामने वाला टक्कर देने वाला हो. आणि ते दोन्ही खेळाडू टक्कर देने वाले आहेत. रोगी को तो दवा चाहिए और जोगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी, हमें तो सिर्फ क्रिकेट और क्रिकेट ही चाहिए. धावसंख्या आपण जर पाहिली तर इथे आता 18 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. 28चा पाठलाग करत असताना येणारे बॉल आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज.
ना पूछ की मेरी मंजिल कहाँ है, हर कदम में एक नई कहानी है, हर मुश्किल का सामना करूंगा डटकर, रुकूंगा नहीं, मंजिल मिलती है जब तक. आणि नेहमी जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाहीत ना तोपर्यंत थांबू नका. राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांचं वाक्य आहे, उठा, जागृत व्हा आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. पुढचा बॉल, ओहो, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न, झेल पकडल्या सुजित शिवाय, बॅक टू द पवेलियन, मोठा विकेटचा पतंग होतोय. आता मात्र इथे कमबॅक केलाय. 8 बॉल आहेत शेवटचे आणि अंतिम 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज. कुछ देर की खामोशी है, 32 रन एक शोर फिर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा तो दौर आएगा, असं मला वाटतं 32 टीम आता म्हणत असेल. नमस्कार, मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर संकेत धनावडे, मॅन फ्रॉम बोर, आपलं सहर्ष स्वागत करतो. खरं आपण पाहताय राकेशजी पाटील माझ्यासाठी समालोचक आहे, डीडी सर असतील, या दोन्ही समालोचन खूप चांगलं समालोचन केलं आहे. मॅच खूप महत्वाची आहे. आपण ऐकत असतो नेहमी, प्रार्थना शाळेमध्ये माझ्या झालेली आहे, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर न होना. आणि ते वाक्य आता गोलंदाजाला मनाला म्हणावं लागत असेल, कारण मॅच खूप महत्वाची आहे. मैदानामध्ये अंतिम 8 बॉल 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची इथे गरज आहे. रुपेश पाटील, रुपेश सरांचं कौतुक करावं लागेल. रुपेश पाटील, रुपेश सरांनी जे समालोचन केले ना, खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. कारण प्रत्येक शब्द तुम्ही ऐका, समालोचकाचं फक्त शब्द चांगले नसावेत, तर आवाजही चांगला असावा, स्वभाव चांगला असावा. आणि आमचे जे समालोचक आहेत ना, अतिशय दर्जेदार समालोचक. पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ के सड़क निकाल सकते हो तुम, वो कायरे जो तकदीर पर होते हैं, जैसी चाहे वैसी तकदीर बना सकते हो तुम. इथं आपण पाहतोय अजून एक मैदानामध्ये झेल आणि ओमकार मोहिते आलेत, ओमकार मोहिते पाटील गेलेत. इथं आपण पाहतोय येणारे बॉल आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये आता 10 धावांची गरज इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. मुश्किल जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. शेवटचे अंतिम 7 बॉल आणि अंतिम 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. तुम्ही प्रत्येक बॉलला सिंगल डबलचं क्रिकेट का नाही खेळलात, हा मोठा प्रश्न इथे निश्चितच प्रत्येक प्रेक्षकाला पडले असेल. ज्यांच्याद्वारे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, सन्माननीय राहुल दादा पवार, बोर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या ठिकाणी शुभागमन दरम्यानच्या काळामध्ये होत आहे. सफलता की लढाई अकेले ही लढनी पड़ती है, भीड़ तो जीत का उत्सव मनाने के लिए होता है. इसलिए कठीण काळामध्ये यामुळे असं सांगा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. सन्माननीय सुनील दादा मस्कोर यांचं या ठिकाणी शुभागमन, घनसोलीचे समाजसेवक आहेत. आणि सुनील दादा, आपण या ठिकाणी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. राहुल दादा पवार, बोर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, ज्याच्या मनगटात जोर त्याचं गाव भूर. तुम्ही पाहिलं ना, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, कान्होजी जेदे, बाजी जेदे, जिवाजी महाले, हे सर्व मावळे हे बोर तालुक्यात आपल्याला पाहायला भेटतात. चांगला फटका खेळलाय, तिथे एक धाव कंप्लीट केलं, दुसरी धाव घेऊ की नको असं झालंय. आणि दुसरी धावेचं कॉलिंग, ओहो, इथे काय होतंय पाहणं गरजेचं आहे. आणि ते आपण पाहतोय अगदी पंचांचा इशारा आलाय. 10 इथे पळून काढले सेफ, इथे 2 धावा येतील. खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेटचा मारा या ठिकाणी केला. सन्माननीय सुनील दादा मस्कर आणि राहुल दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूयात. मेहनत करके अगर पसीना बहाओगे, क्रिकेट में तुम नाम जरूर बनाओगे. राहुल दादा पवार या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आमच्या कनवडी गावचे सुपुत्र, बोर तालुक्याचं युवा नेतृत्व म्हणून राहुल दादा पवार यांच्याकडे पाहत असतो. राहुल दादांचा विचार जर केला, नेहमीच समाजसेवा ते करत असतात. आणि विनंती आहे, चला फिल्डिंग 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 फिल्डिंग. 32 टीम, तुमचा संघ खूप चांगला आहे, परंतु तुमचं सहकार्य कायम राहतं. म्हणजे 32 टीम आहे ना, प्रत्येकाला सहकार्य करतो, त्यामुळे हा संघ प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक गावाला आवडतो. पाटील सर, विनंती आहे, चला अध्यक्ष साहेब 32चे आपण लगेच फिल्डिंग लावा. यस, थँक्यू, तुमचं सहकार्य कायम असतं. शेवटचे 6 बॉल विजयासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी 8 धावांची गरज. हारना सबसे बुरी सफलता नहीं है, कोशिश न करना सबसे बड़ी विफलता है. इथे बॅट्समन सांगत असेल स्वतःला, ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत आ रही है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी भी सफर जारी है. इथे सफर जारी ठेवायचं ना, ते मॅच जिंकावी लागेल. अंतिम 6 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाजी यांवरती अजय पाटील बॉलर आलेले आहेत. रबाडा माहिती आहे ना, साऊथ आफ्रिकेचा, आणि त्याची गोलंदाजी माहिती आहे ना, तशी त्याची गोलंदाजी आहे. अंतिम 6 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. हर मैच में बनती है नई कहानी, बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाजों की मेहनत रंग लाती है, क्रिकेट की दुनिया सभी को भाती है.
आणि त्यामुळे तुरुंब प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटते. अंतिम 6 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. ओहो, ब्लॉक मधला चेंडू हाताळला, त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केला. 5 बॉल आणि विजयासाठी आता 7 धावांची गरज. थांब लिया, बैट हाथों में, अब तो महासंग्राम होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी और बॉल बाउंड्री से बाहर होगा. परंतु इथे गोलंदाजांनी सांगितलंय हे तो बस जाके पिच्छे अभी बाकी अंतिम 5 बॉल 7 धावांची गरज. पहिल्या मॅच मध्ये चिखलगाव संघ कोणामुळे जिंकला तर नाव तिथे आलेलं आहे कृष्णराज धोंडे. ते कृष्णा आता मात्र बॅटिंग मध्ये आहेत. तर कृष्णा माहिती आहेत ना, अर्जुन पांडव युद्ध का जिंकले महाभारतामधले कृष्णामुळे. इथे या कृष्णामुळे चिखलगाव संघ जिंकेल का? पूर्वीची नावं खूप गोड असायची, सात्विक नावं होती, पौष्टिक खाणं होतं म्हणून माणसाचं आयुष्य जास्त होतं. परंतु आता ते थोडंसं वाईट आहे. चला मैदानामध्ये जाऊयात. शेवटची 5 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज. अंतिम 5 बॉल. चांगला फटका केला, इथे सन्मान दिलेला आहे. फक्त एक धाव तिथे भेटते आणि एका धावेने तर आपण पाहतोय टीमची धावसंख्या आता अगदी टोटलवरती 22 वरती. 4 बॉल 6 धावांची गरज. कड़ी मेहनत का कोई विकल्प नहीं है, जो डर गया मेहनत से उसका सफलता में कोई हक नहीं. आणि त्यामुळे आता इथे मैदानामध्ये सामना नक्की कोण जिंकेल. अंतिम 4 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. हा तिसरा बॉल रबाडा यांचा. समोर असेल एक यंग स्टायलिश धाकटबाज असे बल्लेबाज अर्थात सिद्धेश उर्फ सनी धोंडे. ओहो, डॉट बॉल. काडीमध्ये ट्विस्ट. इथे अगदी हा बॉल सुरेख आलाय आणि आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. मैदानामध्ये शांतता जी आहे ना ती सांगते ह्या मॅचचं महत्व किती आहे. शेवटचे बॉल मैदानामध्ये 3 आपल्याला पाहायला भेटेल. 3 बॉल मध्ये 6 धावा बनवायचे आणि आता टीम म्हणत असेल सनीला, घामातून मोती फुलले समदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजरा. कधी घामातून मोती फुलतात. ओहो, एक धाव आलेले आहे. इथे अगदी शेवटचे अंतिम 2 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि इथे आता कष्ट करावे लागणार आहेत दोन्ही खेळाडूंना. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये ओट गाणे असते गमणी, आर्त जन्माचे असते रित्या गळणारे पाणी. खरं तर पाण्यासारखं धावा. आता पाणी अगदी थांबत नाही, अडवण्याचा प्रयत्न केला तर उसाडून वाहतं. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. मॅच रोमहर्षी झालेली आहे. चांगला फटका केलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अडवण्याचा प्रयत्न, फक्त एक सिंगल घेतल्या. शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज. इतरांच्या सावलीत जगणारा नेहमी लहानच राहतो, स्वतःचा सूर्य स्वतः बनता आलं पाहिजे. आणि इथे 1 बॉल शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज. यशस्वी होण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे अपयशाची भीती मनातून काढून टाकणे आणि ती भीती सनीला काढून टाकावी लागेल. सनी करू शकतो. 1 बॉल विजयासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये 4 रन्स. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं धाराम बॅटिंगला 1 बॉल 6ची गरज होती, षटकार ठोकलेला आहे. तदनंतर आपण पाहिलं मयूर पनाळकर 4 बॉल 18ची गरज, 3 षटकार त्यांनी ठोकलेत. हा क्रिकेटचा या मैदानावरचा आजचा इतिहास, इतिहासाला उजळणी आपण दिलाय. अंतिम 1 बॉल विजयासाठी 4 धावांची गरज. ओहो, एक सिंगल. इथे मॅच जिंकल्या बतीश शिराळा क्रिकेट असोसिएशन टीम. 2 धावा झालेल्या आहेत आणि एका धावेने आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये प्रवेश झाला बतीश शिराळाचा. वर्तमान सुधारायचं असेल तर भूतकाळातील काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. यशस्वी होण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे अपयशाची भीती मनातून काढून टाकणे, ते त्यांनी केलं आणि मॅच जिंकले. तृतीय क्रमांकाची मानकरी ठरतील. इथे चिखलगाव संघ समालोचनामध्ये परिवर्तन होईल. सर काय म्हणताला मॅच बद्दल, कसा रोमहर्ष सामना आपणास वाटला? नक्कीच सर, अप्रतिम हा सामना पाहायला मिळाला. सगळीच मात्र क्रीडा रसिक उत्कंठा होती. जिथून बॉल टू बॉल आला ना त्याच्यानंतर मात्र बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट असतो त्या त्यावेळी मात्र तुम्हाला असं चित्र पाहायला मिळतं आणि ते जिथं मात्र पाहायला